नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। जगामध्ये काही माणसे जन्माला येतात ती आपल्या व्यक्तिमत्वाने आणि उत्तुंग कर्तृत्वाने समाजामध्ये आपली उज्ज्वल परंपरा उमटवतात आणि जनकल्याणाचं कंकण हाती बांधून गोरगरिबांच्या प्रगतीसाठी तुम्ही प्रयत्नशील असून म्हणजे मदत करण्यासाठी तुम्ही आज रेटवडी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून निवडणुकीसाठी सामोरे जातात। तर त्या अनुषंगाने आपला मानस, आपली जिद्द आणि आपल्याला या निवडणुकी रिंगणामध्ये सामाजिक आणि धार्मिक कार्य करण्याची एक आवड आणि तुम्हाला ही कमी प्रोत्साहन कसं निर्माण झालेलं आहे? नमस्कार। आज या ठिकाणी वरुडे असेल, गाडकवाडी असेल किंवा चौदरवाडी असेल, या ठिकाणी मी सगळ्या माझ्या मायबाप जनतेला भेटले आणि माझा मानस म्हणजे माझे वडील एक शिक्षक पण आहेत आणि ते शेतकरी पण आहेत। तर शेतकरी असल्यामुळे मला गोरगरिबांच्या मुळाशी जाऊन त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत, माझ्या गोरगरीब शेतकरी त्यांचे प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा मी सोडवण्याचा माझा मानस आहे। त्या माध्यमातूनच आमची उमेदवारी आहे माझी स्वतःची। आता तुमचे पप्पा ते एक शिक्षक होते। शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे। मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम शिक्षक करतो आणि गुलाबाच्या फुलाला मनमोहित करण्याचं काम शिक्षक करतो आणि तुमच्यावर जे सुसंस्कार केलेला आहे की गरिबाच्या मुळाशी जाऊन समाजकार्य करण्याची एक तुम्हाला छंद, आवड आणि एक मनामध्ये एक मानसिकता निर्माण झाली। तर त्या अनुषंगाने आपण उद्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना या मायबाप जनतेची कशा पद्धतीने सेवा करणार आहात? आता सांगायचं झालं तर ज्या आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्नशील राहू। जे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत ते करू आणि आरोग्यासाठी पण आहे ना, आमचा एक मानस आहे की आम्ही आपल्या खेड सारख्या ठिकाणी शासकीय रुग्णालय नाहीये, तर सगळ्यात पहिला आमचा तो एक संकल्प आहे की आम्ही शासकीय रुग्णालय, जर आपलं कोण आजारी पडलं किंवा कुणाला काही एखादा अपघात झाला तर ससून सारख्या किंवा वायसीएम सारख्या दवाखान्यात न्यावं लागतं किंवा मंजरला पण ती हॉस्पिटल आहेत, पण आपल्या राजगुरुनगर या ठिकाणी शासकीय असं एक सुसज्ज हॉस्पिटल नाही। आमचा तो पण एक मानस सगळ्यात पहिल्यांदा असेल की शासकीय मोठं रुग्णालय आपल्या राजगुरुनगर सारख्या ठिकाणी आपल्या गोरगरीब सगळ्या जनतेसाठी आम्ही ते उभारण्याचा सगळ्यात पहिला आमचा तो संकल्प आहे। बरं ताई, आता तुम्ही राम राज्याचं धनुष्यबाण हातामध्ये घेऊन आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत। खेड तालुक्यामध्ये गाजावाजा, कारण खेड तालुक्यात भगवे वारे आणि शिंदे साहेबांचे शिष्य सारे, त्याच्यात प्रमुख म्हणजे आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाऊन तुम्ही हातात भगवा घेऊन आज जनतेच्या हितासाठी आणि इथं भगवं साम्राज्य निर्माण करण्यासाठी तुम्ही रण आणि रागिनी सारख्या काय झालेले एक वाघीण म्हणून तुम्ही त्या जिल्हा परिषद गटाला तुम्ही उभे राहिलेले आहे। त्या अनुषंगाने या महिला भगिनींना तुम्ही उद्या काय प्रोत्साहन देणार आहात? महिलांचे जे सबलीकरण आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। तसेच जे महिलांना आपला स्वतः काही रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आम्ही बचत गटाच्या माध्यमातून आतापर्यंत बरीच कामं केली आणि इथूनही महिलांना रोजगार किंवा त्यांचे स्वतःचे बिझनेस काहीतरी चालू करणं त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। ताई, आपलं नाव सांगा. रोहिणी गणेश थिगळे। बरं ताई, आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये जगात गाजावाजा रेटवडी गावात आहे, म्हणजे रेटवडी जिल्हा परिषद पण आता गाजावाजा तर लय बिगुल वाजलं रे वाजलं म्हणून सर्वांचं लक्ष या निवडणुकीच्या रिंगणाकडे लागलेलं आहे आणि तुम्ही आतापर्यंत प्रत्येक भगिनीला देवधर्माचे धार्मिक कार्य करण्याचे तुम्ही काय केलेलं एक पण केलेलं आहे। त्या अनुषंगाने आपल्याला ही मायबाप जनता कशा पद्धतीने म्हणजे माझ्या सगळ्या भगिनी असतील, माता असतील, त्यांनी मला खूप असा प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं काही तू काळजी करू नको, तुझ्या पाठीशी आम्ही आहे, देवीला आम्ही साकडं घालून आलोय तुझ्यासाठी। प्रबळ इच्छा प्रकट केलेली आहे। वनीला गेल्यानंतर प्रत्येकाने असं साकडं घातलंय की रोहिणीताई जर निवडून आल्या तर आमची सगळी कामं होतील, त्यामुळे देवीला असं साकडं घातलंय की किती चढाओढ असली तरी आमच्या रोहिणीताईंनाच निवडून दे, हे आम्ही साकडं घातलेले। ताई, तुमचं शैक्षणिक क्षेत्र किती आहे? मी ग्रॅज्युएशन झालेली। ताई, शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात होणाऱ्या संस्कृतून काही चित्तावरती प्रोज्वलित होत जातात आणि त्यातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाचा जन्म होतो। तुम्ही सुशिक्षित आहात, कार्यक्षम आहात, कर्तव्यशील आहात आणि आज तुम्ही रोहिणीताईबद्दल जे तुमचे उद्गार
चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.